जातो. पुढचा प्रश्न बघा. लोकसभेच्या सभापती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. स्पीकरच्या संदर्भात आपल्याला क्वेश्चन आलेला आहे. त्यास किंवा तिला पदावरून दूर करण्यासाठी केवळ लोकसभेत उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने ठराव संमत करावा लागतो. ओनली प्रेझेंट अँड वोटिंग, लोकांच्या ठरावाने त्यांना रिमूव्ह करता येतं. असं कुठं वाचलंय का तुम्ही? मग फक्त प्रेझेंट अँड वोटिंगच्या याने जर म्हटलं तर लोकसभेमध्ये समजा 100च लोक उपस्थित राहिली, ठीक आहे, तर त्याच्यातल्या प्रेझेंट अँड वोटिंग म्हणजे 50 लोकांच्या बहुमताने सुद्धा स्पीकरला काढता येईल. तर एवढी कमी मेजॉरिटी असणार आहे का? ऑफकोर्स नाही. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे. पुढचं स्टेटमेंट बघा. उपपंतप्रधानाच्या बरोबरीने त्याचा अग्रक्रम तालिकेमध्ये 5वा क्रमांक लागतो. ठीक आहे. अग्रक्रम तालिका हे तुमचं एम लक्ष्मीकांत जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये शेवटी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक आपल्याला टेबल ऑफ प्रेसिडेंट्स दिलेला आहे. ठीक आहे. अग्रक्रम तालिका, टेबल ऑफ प्रेसिडेंट्स म्हणजे कोणाचा दर्जा हा कोणाच्या वरचा आहे त्याची लिस्ट दिलेली आहे. अगदी राष्ट्रपतीपासून तर अधिकाऱ्यांपर्यंत कसा कोणाचा दर्जा आहे. तर त्याच्यामधला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर याच्यामधला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हा जो 5वा क्रमांक आहे हा 5वा क्रमांक माजी राष्ट्रपतीसाठी आहे. ठीक आहे. माजी राष्ट्रपती हा टेबल ऑफ प्रेसिडेंट्स मध्ये 5व्या क्रमांकावर येतो. सोबतच उपपंतप्रधान, ठीक आहे, उपपंतप्रधान याचा जो क्रमांक आहे हा 5A आहे. ठीक आहे, 5A हा उपपंतप्रधानाचा क्रमांक आहे. आणि इथे आपल्याला काय म्हटलं होतं की स्पीकरचा ह्या दोघांचा सारखाच क्रमांक आहे, यांच्या बरोबरीचा आहे. तर तसं नसून स्पीकर जो आहे तो 6व्या क्रमांकावरती आहे. म्हणजे सेकंड स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. ठीक आहे. लोकसभेचा स्पीकर 6व्या क्रमांकावरती येतो त्या याच्यामध्ये ज्याला आपण अग्रक्रम तालिका म्हणतो मराठीमध्ये. ठीक आहे, अग्रक्रम तालिका. ठीक आहे. जेव्हा पदावरून दूर करण्यासंबंधीच्या ठरावास सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या किमान 1 सदस्यांचा पाठिंबा असेल तेव्हाच सभागृह असा ठराव विचारार्थ आणि चर्चेसाठी घेऊ शकतो. हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. कारण का, स्पीकरला जर तुम्हाला काढायचंय तर त्याच्यासाठी जो ठराव मांडावा लागतो तर तो चर्चेला केव्हा येईल जेव्हा त्या ठरावाला ऍटलिस्ट 50 लोक समर्थन देतील. ठीक आहे, 50 लोक जेव्हा त्याला समर्थन देतील लोकसभेमधले तेव्हा तो चर्चेला येईल. आणि त्याला पास केव्हा होईल तो, तर जे पास जेव्हा होईल तेव्हा आहे इफेक्टिव्ह मेजॉरिटी. त्याला इफेक्टिव्ह मेजॉरिटीने पास करावा लागतो, ना की प्रेझेंट अँड वोटिंगच्या मेजॉरिटीने. ठीक आहे. तर हे तिन्ही स्टेटमेंट जी चुकीची आहे. याच्यामुळे आपल्याला काय विचारलंय बघा, खालीलपैकी कोणते बरोबर आहे असं विचारलंय. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी एकही नाही, कारण तिन्ही स्टेटमेंट सुद्धा चुकीचे आहे. ठीक आहे. आता इथे आपल्याला अजून काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पुन्हा एकदा रिकॉल करून देतो. बघा, स्पीकर संदर्भात आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की स्पीकरला काढण्यासाठी आपल्याला इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते. ठीक आहे. मग इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे काय, तर टोटल स्ट्रेंथ म्हणजे एकूण क्षमता जी आहे त्या सभागृहाची मायनस वॅकन्सी म्हणजे त्याच्यामध्ये जर काही पदं भरली गेलेली नाहीये, कोणी मृत्यू पावलंय, कोणाचं इलेक्शन कॅन्सल झालंय, तर असे काही जे पदं असतील ज्या वॅकंट पोझिशन्स असतील त्याला वजा करायचं. ठीक आहे. म्हणजे समजा टोटल स्ट्रेंथ जर आपण धरली 550 आहे आणि 10 लोक जे आहे ते मृत्यू पावले, त्यांचं इलेक्शन रद्द झालंय, अशा काही केसेसमध्ये आपण समजू की 10 जण आहे तर 10 जागा वॅकंट आहे. तर याचा अर्थ काय की इफेक्टिव्ह स्ट्रेंथची मेजॉरिटी म्हणजे 540ची जी मेजॉरिटी आहे याचा अर्थ किती, 270 पेक्षा अधिक एवढ्या लोकांचं वोटिंग लागेल तेव्हा स्पीकरला काढता येईल. ठीक आहे. आणि हे जे ठराव आहे हा याचा प्रस्ताव मांडण्यासाठी 50 पेक्षा जास्त इतक्या लोकांचं समर्थन लागेल तेव्हाच तो चर्चेला घेता येईल. ठीक आहे. तर हे दोन्ही पॉईंट्स इथे आपल्याला लक्षात ठेवायचे. ओके. ह्या प्रश्नामधून आपल्याला एवढे पॉईंट्स इथून घेऊन जायचे आहे.